तर नसरापूरच्या त्या निष्पाप चिमुकलीच्या चितेची राख अजून थंड झालेली नसेल तेवढ्यात सरकारनं नेहमीप्रमाणे आपला ठोकळेबाज शब्द वापरला, तो म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्ट। मात्र अशाच अत्याचाराच्या घटनांबाबत फास्ट ट्रॅकमध्ये अन्यायाचा स्लो ट्रॅक कसा झालेला आहे पहा या स्पेशल रिपोर्टमध्ये। हजारो चिमुकल्या अत्याचार होऊन जमिनीत गाडल्या गेल्या, पण तुमच्या फाईल्स काही हलत नाहीत आणि तुमची यंत्रणा, तुमचे पोलीस त्या नराधमाला पोसण्यात, त्याची सुरक्षा करण्यात आणि त्याला आयतं गिळायला घालण्यात व्यस्त आहेत। पाहुयात गेल्या 2 वर्षातल्या चिमुकल्यांवरील अत्याचार आणि हत्येच्या काही मोठ्या घटना। डिसेंबर 2024 जळगावच्या भडगावात 3 वर्षीय मुलीवर 10वीच्या विद्यार्थ्यानं अत्याचार केला। ऑगस्ट 2024 चंद्रपुरात 14 वर्षीय दिव्यांग चिमुकलीवर अत्याचार। नोव्हेंबर 2025 मालेगावात शेजारीच राहणाऱ्या तरुणानं 3 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केली। जानेवारी 2026 बदलापुरात शाळेच्या व्हॅनमध्ये मुलींचा लैंगिक शोषण। मार्च 2026 अहिल्यानगरमध्ये 6वीत शिकणाऱ्या मुलीवर ऍसिड हल्ला। मार्च 2026 जळगावच्या एरंडोलमध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार। आणि आता नसरापुरातील घटना। आणखीन किती चिमुकल्यांचा अंत बघणार आहे तुमची ढिम्म आणि निर्दयी यंत्रणा? अहो, सरकारचे आकडेच सरकारच्या दाव्यांच्या सणसणीत चपराक देत आहेत। महिलांवरील अत्याचाराच्या प्रलंबित प्रकरणांचा दर 90% वर आहे, म्हणजे 100 गुन्हे घडले तर 90 प्रकरणात निकालच लागलेला नाही। देशात फास्ट ट्रॅक कोर्टामधील प्रलंबित खटले 7,10,000पेक्षाही जास्त आहेत। महाराष्ट्रातील महिला आणि मुलांवरील अत्याचाराचे प्रलंबित खटले 75,000पेक्षा सुद्धा जास्त आहेत। अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये निकाल न लागल्याचं प्रमाण 90% एवढं आहे। 2024 मध्ये दिलेलं आश्वासन 2026 उजाडलं तरी सुद्धा जुन्या केसेस तशाच। 75,000 प्रकरणं महाराष्ट्रात प्रलंबित असताना नसरापूरच्या लेकीला न्याय मिळणार कधी? की ती फाईल सुद्धा या ढिगाऱ्यात कुठेतरी हरवून जाणार? मागील वर्षभरात राज्यात 10,000हून अधिक खटले पॉस्को अंतर्गत नोंदवले गेले। या वर्षाच्या सुरुवातीच्या 4 महिन्यांमध्ये 3,000हून अधिक गुन्हे नोंदवले गेलेत। दररोज सरासरी 27 चिमुकल्या वासनेच्या बळी पडतायत, म्हणजेच प्रत्येक तासाला एका चिमुकलीवर अत्याचार होतोय। अहो, हे तर नोंदवले गेलेले गुन्हे आहेत, खरे आकडे यापेक्षा कितीतरी अधिक असतील जे समोरच येत नाहीत। आता तुम्हाला उत्तर द्यावं लागेल, कारण आता जनता फक्त आश्वासनांनी शांत बसणार नाही। अहो, न्यायाला उशीर म्हणजे अन्यायच असतो। त्यामुळे नसरापूरच्या प्रकरणात केवळ फास्ट ट्रॅकची घोषणा करून हात झटकू नका। जर हिम्मत असेल तर महिन्याभरात नराधमाला फासावर लटकवून दाखवा, नाहीतर न्यायाची भाषणं देणं बंद करा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।